नमस्कार, मी गौतमी शिकरकर. आपण पाहत आहात तरुण भारत. शिवछत्रपतींच्या पन्हाळ्यासोबत 12 गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाले. 6 जुलै पासून पॅरिस मध्ये सुरू झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीमध्ये एकूण 32 नवीन स्थळांच्या नामांकनाचा विचार करण्यात आला. एक देश एक नामांकन नियमानुसार युनेस्कोच्या ऑपरेशन गाईडलाईन्स 2023 नुसार कोणताही देश एका वेळी फक्त एकच नामांकन सादर करू शकतो. भारताने या वर्षासाठी मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ही गड किल्ल्यांची रचना निवडली. आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजे काय, तर मराठा लष्करी भूप्रदेश मध्ये 17व्या ते 19व्या शतकादरम्यान विकसित केलेले 12 किल्ले आणि तटबंदी असलेल्या क्षेत्रांचा समावेश होतो. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी रणनीती आणि बांधकाम कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. हे किल्ले फक्त सुरक्षेसाठीच नव्हे तर धोरणात्मक दृष्ट्या सुद्धा महत्वाचे होते. या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रामधल्या पन्हाळा, रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडू मधल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. युनेस्कोच्या यादीत या किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे या किल्ल्यांना नेमका काय फायदा होणार आहे, तर या किल्ल्यांचं जागतिक स्तरावर जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष लक्ष दिलं जाईल. त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होईल. पर्यटकांची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा यामुळे चालना मिळेल. त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जगासमोर येईल. या किल्ल्यांचे योग्य प्रकारे संरक्षण आणि विकास करता येणार आहे. थोडक्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत पन्हाळा किल्ल्यासोबत 12 किल्ल्यांचा समावेश होणं हे महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बाब आहेच. यामुळं किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होईलच, त्यासोबतच पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. या नामांकनाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यामुळं भारतासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग माहितीसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram आणि Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.